नमस्कार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर आज लोकशाहीची जी काही हत्या झालेली आहे, निवडणुकीच्या मुहूर्तावरती बिनविरोध निवडून येण्याचा हा जो काही प्रकार प्रथमतः सुरू झालेला आहे, हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या आणि सरळ सरळ संविधानाची पायमल्ली करणारा आहे. कारण मतदानच जर झालं नाही आणि लोकांच्या विश्वासावर खरा उतरलेला चेहरा, लोकमान्य चेहरा जर निवडून गेला नाही आणि केवळ पैशाच्या जोरावरती जर चुकीची माणसं सभागृहामध्ये जाणार असतील महापालिकेच्या, तर हे एक राष्ट्रभक्त, देशभक्त, जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला कसं सहन होईल? आणि इतकी वर्ष 35 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जो अनुभव आला, त्यात असं दिसलं गेलं की कुणालाही सामाजिक कार्य करणाऱ्यांची गरज नाही. यांना केवळ अशा लोकांनाच निवडणुकीला उभं करायचं असतं की ज्यांना काहीही माहिती नसतं, संविधानाचा सहही माहिती नसतो, कायद्याचा सह माहिती नसतो. त्यांना सभागृह काय हे माहिती करण्यातच 5 वर्ष निघून जातो. मग 5 वर्षानंतर आरक्षण बदललेलं असतं. आज महिला आहे तर उद्या जेंट्स आहे. तर ही पार्श्वभूमी रोखण्यासाठी आणि विकासाला कुठेतरी चालना देण्यासाठी मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 14 अ ब क ड अशा पॅनलमधून आम्ही निवडणूक लढवत आहोत. 14 अ मध्ये विद्या दत्तू त्र्यंबके या निवडणूक लढवत आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून 14 ब मधून पद्मा देवेंद्र प्रसाद या निवडणूक लढवत आहेत. 14 क मध्ये मी स्वतः रवींद्र राजाराम बाणे निवडणूक लढवत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून. आणि 14 ड मध्ये अनिकेत अनिल कुमार शिंदे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मागील 35 वर्ष आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक कामं केलेले आहे, शासकीय पुरवठा केलेला आहे. खडेगोलवली विठ्ठलवाडी प्रभाग 103चा 103, 101 आणि 95 आणि 104 या विभागातील पाणीपुरवठ्याची समस्या, खडेगोलवलीतील 10.5 लाखाची पाणीपुरवठा योजना आम्ही अधिकृतरित्या दिली, त्यासाठी पाठपुरावा केला. नाल्याची जे संरक्षण भिंत आहे त्या वाढीसाठी आम्ही जवळजवळ 10.5 कोटी रुपये आम्ही सँक्शन करून घेतले. त्यानंतर MSCBचा जो अखंडित खंडित होणारा वीज पुरवठा आहे तो अखंडित राहण्यासाठी अंडरग्राऊंड केबल योजना असो, नवीन आपण त्याला बोलतो सबस्टेशन, त्यासाठी आम्ही चर्चा चालू आहे आमची. त्यासाठी आम्ही म्हटलं आहे की महापालिका आयुक्त आणि महावितरण अभियंता यांच्यामध्ये समन्वय बैठक झाली पाहिजे. स्थानिक लेवलवरती काय तक्रारी त्रास होतोय ते जेईंच्या माध्यमातून, ज्युनियर इंजिनियरच्या माध्यमातून एक समन्वय बैठक आयोजित करून ते जाणून घेऊन लोकांना विश्वासात घेऊन तो कुठेतरी अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी एक ठोस अशी उपाययोजना करून एक प्रकल्प स्मार्ट सिटीच्या धर्तीवरती कल्याण पूर्वेमध्ये आणावा. अंडरग्राऊंड केबल योजनेच्या माध्यमातून त्यासाठी मोठा निधी सँक्शन करावा, यासाठी पाठपुरावा चालू आहे. अनधिकृत बांधकामाचा सब्जेक्ट 2017च्या आतील अनधिकृत बांधकामांना प्रशमित संरचना 2017 हा जो काही कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत 3% प्रशमित शुल्क आकारून अनधिकृत बांधकामांना कायदेशीर करून रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाला आम्ही भाग पाडत आहोत. पाणीपुरवठ्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न आम्ही लावून धरलेला आहे. स्वच्छ पाणीपुरवठ्याचा विषय असो, आम्ही हे सगळे विषय लावून धरलेले आहेत. लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवावा. आमच्याकडे जसा अफाट पैसा जो आता खर्च होतो तेवढा आमच्याकडे निधी नाही, परंतु आमच्याकडे शासकीय ज्ञान आहे. लोकांना आम्ही अंडरग्राऊंड होऊन जी काही कामं करतो ते आज लक्षात नसतील, परंतु आज जर आमच्यावर विश्वास दाखवला, आमच्या पॅनलवर विश्वास दाखवला, तर आम्ही नक्कीच तुमच्यासोबत एक जनआंदोलन उभारून लोकसेवा करून विकासाची सांगड घालू ही ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.